మాదిరి ఉంటాడే నా సావే एकलाजरा साजरा मुखडा चंद्रवाणी फुललाग राजा मदन हसतोय तसा की जीव माझा भुलला ग। ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा। मित्रांनो जर तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केला नसेल लाईक करून शेअर नाही केला तर शेअर करून जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉन ऑनवरती सेट करा जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर मित्रांनो जे काही यूज केलं म्हटलं सर्व का व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवं असेल तर आपलं टेलिग्राम ग्रुपला आपण प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। तर मित्रांनो आपण जरा उशीर न करता आजच्या एका नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वात अगोदर आपला अशा प्रकारे अलर्ट मोशनला ओपन करायचं मग आपल्या अशा प्रकारच्या प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं म्हणून केल्यानंतर मग तुम्हाला अशा प्रकारच्या बीटमार्क आणि शेक इफेक्ट मिळेल। सर्वात अगोदर अशा प्रकारे बीटमार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपल्या एकदम छान असं लिरिक्स वगैरे ॲड करून दिलेलं आहे मित्रांनो। मग आपल्या अशा प्रकारचे का येलो लेयर्स दिसत असतील मित्रांनो दोन अशा प्रकारे ऑन करून घ्यायला। ऑन केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचे येलो लेयर्स दिसत आहे त्या खालच्या लेअरवरती क्लिक करायचं कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। केल्यानंतर मित्रांनो जे का तुमच्या अशा प्रकारे अशा प्रकारे एक MP4चा व्हिडिओ दिला आहे मित्रांनो ह्या व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो। वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं मित्रांनो। ॲड केल्यानंतर मग आपला आणखीन एक लेअर दिसत असेल मित्रांनो वरच्या लेअरवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। केल्यानंतर मग आपला आणखी तेच व्हिडिओला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग एकदम छान असं दिसून येतं मित्रांनो। दिसल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारचे का पुढे जायचं मित्रांनो। पुढे आल्यानंतर जसं की आपला डबल बीटला जसं की 5.06च्या बीटला याचं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचा अशा प्रकारे फोटोला ॲड करून जर अशा प्रकारे लहान मोठी दिसत असेल वर 3 डॉटवरती क्लिक करायचं मित्रांनो। वर फिल कॉम्पिटिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट केल्यानंतर मग आपल्याला सेकंड बीटला ओढून घेतल्यानंतर मग आपल्या प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मीडियाच्या ऑप्शनमध्ये याच मित्रांनो जे अशा प्रकारे फोटोला ॲड करायचं। ॲड केल्यानंतर वर 3 डॉटवरती क्लिक करून कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये मग आपलं सेकंड बीटला ओढून घ्या जसं की मी फोटो ॲड करत त्या स्टेपमध्ये तुम्ही फोटो वगैरे ॲड करून घ्या मित्रांनो। ओके तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे फोटो वगैरे ॲड केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे 5.06च्या बीटला याचं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचं मित्रांनो अशा प्रकारे एक इमोजी पेन दिला आहे इमोजी पेनला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो लास्ट मित्रांनो ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मग आपला मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून वरच्या बाजूला सेट करायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला मोठी करायचं असेल तर मग आपला 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे मोठी करून घ्यायचं। मोठी केल्यानंतर मग आपलं बॉर्डर आणि शॅडोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। मग आपल्या खालच्या ऑप्शनवरती क्लिक करून शॅडोला ऑन करून घ्यायचं। ऑन केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे कलर आहे त्या कलरला सिलेक्ट करायचं। मग आपला अशा प्रकारे व्हाईट ठेवून घ्यायचं। व्हाईट ठेवल्यानंतर एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे एका फोटो आहे फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ॲड करून घेण्यासाठी मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे का शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारचे फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। मग आपला अशा प्रकारचे का 3 लेयर्स दिसून जातील मित्रांनो। अशा प्रकारे 3 लेयर त्या 3 लेयरला पण सिलेक्ट करायचं। मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी 3 लेयर करून घ्यायचं। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारचे का बीटमार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारचे का 5.06च्या बीटला डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला पेस्ट 3 लेयर करून घ्यायचं। मग आपला अशा प्रकारचे का वरचे 2 लेयर्स आहेत त्या वरच्या 2 लेयर्सला सिलेक्ट करायचं। सिलेक्ट करून अशा प्रकारे डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेयर करून घ्यायचं। मग आपला सेकंड बीटला जायचं। मग आपल्या इथे पेस्ट लेयर करून घ्यायचं। मग आपला थर्ड बीटला जायचं अशा प्रकारे पेस्ट करायचं। मग आपला फोर्थ बीटला जायचं अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचं। जसं हा लावता त्या स्टेपमध्ये लावून घ्या मित्रांनो। लावल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथे अशा प्रकारे असं रेक्टँगल 1ची लेअर ह्या लेअरला अशा प्रकारे लास्टमध्ये ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मग आपल्या एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो। मग आपल्या व्हिडिओमध्ये सॉन्ग ॲड करून घेण्यासाठी फर्स्टला आल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचा अशा प्रकारे व्हिडिओ दिला या व्हिडिओला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मग आपल्या व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग वर 3 डॉटवरती क्लिक करून एक्सट्राक्ट ऑडिओवरती क्लिक करायचं। केल्यानंतर मित्रांनो मग आपले जे खालचे व्हिडिओ आहे त्या खालच्या व्हिडिओला डिलीट करून घ्यायचं। डिलीट केल्यानंतर मग आपला एकदम छान असं व्हिडिओ बनून रेडी झालेला आहे मित्रांनो। ओके मग आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारच्या एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो। ओके।